6 बॉल 3 धावांची आवश्यकता. एक डॉट डिलिव्हरी होता, विकेट किपर कडून चूक झाली आहे. एक धाव. विद्याधर यांना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाहीये या मॅच मध्ये, तरी सुद्धा बाल बच गए. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. अजूनही 3ची आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 4ची गरज होती. डॉट डिलिव्हरी. 4 बॉल 4ची आवश्यकता. लगेच इथे फुट मुवमेंट बदलली आहे डगआउट मध्ये. प्रत्येक डॉट डिलिव्हरी डगआउट मध्ये हलचल. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 4 बॉल आणि 3 धावा. आता मात्र 3 बॉल आणि 3 धावा. काय मॅच होते. गोलंदाज कोण आहे तर संदेश गोलंदाज आहे. स्वतः कर्णधार. कॅप्टन्स इनिंग आपल्याला पाहायला मिळतात, पण कॅप्टन्स बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाजी. आजारी पडल्यावर खावी गोळी, सणावाराला खावी पोळी, परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून इथे विजयाची रचतोय खेळी. गोलंदाज आहे संदेश. वाव, व्हॉट अ डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे. व्हेरिएशन विद्याधरकडे नाहीये. त्याचं उत्तर अंपायरचा इशारा येऊ देत, आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. अपील केला गेलाय का. फलंदाज बाद. ओके, फलंदाज बाद. ओके, स्टंप आउट. फलंदाज बाद. विद्याधर बाद होतोय. इथे मात्र कहाणीमध्ये येतो ट्विस्ट. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कुठून कुठे मॅच गेली. नसीब भी की क्या चीज होती है ना, पलक झपकते ही बदल जाती है. जसं वातावरण बदलतं ना एका क्षणात. आता ऊन होतं यार, आता परत सावलीचा गेम आलाय. दोन बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र फोडकरवाडी एकदम सोपा पेपर. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता होती. एकच धाव दिली गेली आहे 4 बॉल मध्ये. 1 विकेट प्राप्त केली गेली आहे आणि फक्त 2 बॉल आणि 3 धावांची आता आवश्यकता आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. नवीन फलंदाज जातोय कुमार फोडकर. वय वर्ष 17. 40+ मध्ये खेळताना. 57व्या वर्षी आपल्याला 17व्या वर्षाला लाजवेल अशी क्रिकेटचा माइंडसेट. ओ, डॉट डिलिव्हरी. कुमार फोडकर यांना सुद्धा तो डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी संदेश यांची. गुड लेंथ, सगळे बॉल गुड लेंथ. फक्त एक हाफ ट्रॅकर होता, एक जो आउटसाइड ऑफ स्टंप हाफ ट्रॅकर एक होता. बाकी सगळे गुड लेंथ वरती. पहिला बॉल फक्त मिडल स्टंप वरून जो विकेट किपरने फंबलिंग करून सोडला. काय गोलंदाजी आहे, काय लाईन पकडली आहे, काय लेंथ पकडली आहे. गुड लेंथ. 2 बॉल 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे जिंकावंच लागेल. संधी मिळेल तुलाही. लगेच हिरमुसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. दाखवून देतोय संदेश. आखूड टप्प्याचा बॉल वनडी मध्ये जाणार. इथे मात्र मॅच ऑन होते, मॅच जिंकली जाते. लगातार जबरदस्त जल्लोष साजरा केला जातोय. या ठिकाणी मात्र काय ड्रामा क्रिएट केला जातोय. इथे होतोय अँटी क्लायमॅक्स. एक धावाने विजयी होतोय 99 बॅच. SMS 99 बॅच. ओहो, कॉंग्रॅच्युलेशन्स संदेश आणि टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स वैभव. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट अ गेम. जबरदस्त गेम. VCC कोंबे, त्याच्यानंतर 99 बॅच वैभव ठुकरुल लक्ष द्यायचं. VCC कोंबे, त्यानंतर गौरीशंकर नार्वेकर आणि शैलेश पारकर यांनी स्टेजवरती यायचंय, कारण तुम्हाला स्कोर दाखवण्यात येईल. लवकर या, रन रेट दाखवण्यात येईल. लगेच या, नंतर मॅच होईल. मॅन ऑफ द मॅच जातोय संदेश. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय संदेश. प्रवीण नार्वेकर यांना मी विनंती करतो की संदेश यांना त्यांनी हे करायचंय.
मॅचचा पॉइंट टेबल येतोय आपल्याकडे. बेनगी संघ जो आहे तो 2.96 म्हणजे 2.96, व्हीसीसी कोंबे 0.901 आणि SMES 99 बॅचेस 1.25. त्यामुळे 2 टॉपर संघ ठरलेले आहेत, जय हनुमान बेनगी आणि 99 बॅचेस. त्यांच्यामध्ये मॅच होईल. त्यांच्यामध्ये जो म्हणजे विजेता संघ असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये जाईल आणि जो पराभूत संघ होईल त्याच्यासोबत व्हीसीसी